आरोग्यदूत ही त्यांची खरी ओळख आहे। 10 वर्षापासूनचा जर इतिहास पाहिला, प्रत्येक पेशंटची चौकशी करणारा एकमेव आमदार, एका फोनवर काम केलं। दादा नसते तर आज वन फिरावा लागला असतं शेतकऱ्यांना। पुढील 50 वर्षाचा हिशोब डोळ्यासमोर ठेवून आमचा पक्षच राहुल कुले येईन त्याचं काम करणार। घराणेशाही नाही, समाजसेवा ही त्यांचं DNA। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही मतदारसंघांचा आढावा घेतोय। सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। इथल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं, नेमका आमदार कसा असला पाहिजे या विषयावरतीच खरं तर आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे नेमकं? संपूर्ण तालुक्यातल्या जनतेची आरोग्यापासून तर जनजीवनापर्यंत काळजी घेणारा आमदार असावा। मग त्यामध्ये लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, दळणवळण क्षेत्रातला प्रश्न असेल, या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून आणि अशा पद्धतीचा आमदार असावा ही संपूर्ण दौंड तालुक्यातल्या जनतेची अशी अपेक्षा आहे। आणि तसा आमदार या दौंड तालुक्याला लाभलेला आहे। कुणाचा उल्लेख तुम्ही प्रामुख्याने करू इच्छिता? प्रामुख्याने गेले 10 वर्षापासूनचा जर इतिहास पाहिला तर स्वतःच्या संसाराची जीवनाची कदर न करता जनतेची सेवा करणारा आणि जनतेची कदर करणारा, कुठल्याही जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद न करता येईन त्याचं काम करणारा एकमेव आमदार असा असेल तर तो दौंड तालुक्याचा सुपुत्र राहुल दादा कुल यांच्याकडून जनतेला खूप चांगल्या पद्धतीची सेवा मिळाली। त्याहूनपेक्षा कोविड सेंटरमध्ये, कोरोना काळामध्ये कोविड सेंटरमध्ये मी एक हरिभक्त पारायण महाराज आहे, माझं व्याख्यान ठेवलं होतं आणि डॉक्टर भांडवलकर, कांचनताई आणि राहुल दादा कुल म्हणजे वस्तुस्थिती सांगतो, त्यांनी माझं तिथं व्याख्यान ठेवलं, व्याख्यानाला हजर राहिली। मला शुगर असल्यामुळं भांडवलकर डॉक्टरांनी सांगितलं, महाराज तुम्ही थांबा, पण व्याख्यान संपल्याच्या नंतर बेडवर जाऊन प्रत्येक पेशंटची चौकशी करणारा एकमेव आमदार पाहिला। आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरतो, पण आमदार राहुल दादा आणि कांचनताई कुल आणि भांडवलकर डॉक्टर, आता ते डॉक्टरच होते, ते पेशंटपर्यंत जाणार, पण हे स्वतः प्रत्येक पेशंटला जाऊन विचारपूस करायची। आजही तालुक्यातच काय, तालुक्याच्या बाहेरून आमच्या गावामध्ये एक न्हावी समाजाचा माणूस कोल्हापूरचा आहे आणि त्याचा पाहुणा कोल्हापूरचा 9.5 लाखाची त्याला ते प्लॅस्टिक सर्जरी का काय म्हणतात, एका फोनवर काम केलं आणि तो माणूस इतका त्रासलेला होता की तो आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्याचे इतके उपचार झाले तर तो धन्यवाद मानतोय। आज आमचे पाहुणे रावळे बाहेर तालुक्यामध्ये असले ना तरी आम्हाला फोन करतात, तेवढ्या दादांशी कॉन्टॅक्ट करून द्या ना, पेशंट आजारी। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या 288 आमदारात आरोग्यदूत ही पदवी शोभावा, ती राहुल कुलला शोभावा। आम्ही बाहेर फिरतो तर अनेक आमदारसुद्धा कुल म्हणण्यापेक्षा तुमचा आरोग्यदूत एवढंच ओळखतात। आरोग्यदूत ही त्यांची खरी ओळख आहे। दुसरी गोष्ट, जनतेची सेवा करण्यामध्ये आज पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे। दादा नसते तर आज वन फिरावा लागला असतं शेतकऱ्यांना। आज पाण्याचा प्रश्न आमचा जवळजवळ पूर्णत्वाला आहे। आता इकडून बेबी कॉर्नलचं याचंही पाणी, पुढील 50 वर्षाचा हिशोब डोळ्यासमोर ठेवून काम करणारा एकमेव आमदार राहुल दादा कुल आहे। आणि संप्रदायाच्या माध्यमातून जर बोलायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायावर अतोनात असं प्रेम करणारा राहुल दादा कुल आहे। त्यांनी स्वतः वैयक्तिक 2-3 वेळा संपूर्ण तालुक्यातले गायक, भजनी मंडळी, वारकरी मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार यांचा बोलवून मोठमोठ्याने कीर्तन महोत्सव ठेवून त्यांचा मान सन्मान केलेला आहे। आणि सार्थ अभिमान आम्हा वारकऱ्यांना वाटतो की इतर तालुक्याकडे पाहिल्याच्या नंतर गेल्या 5-6 महिन्यापूर्वीच राहुल दादांनी दौंड तालुक्यासाठी पंढरपूरमध्ये भक्तनिवास उभा करून देणार याचं एक आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला राहुल दादाचा खूप मोठा स्वाभिमान हा आमचा खऱ्या अर्थाने जागृत होतो। आता मतदान तुम्ही राहुल कुल यांनाच करणार? प्रश्नच नाही, राहुल कुल शिवाय दुसरीकडे आम्ही मतदान करू शकत नाही। राहुल आणि इथं वातावरणच आमचं तसंच पाहायचं म्हणलं तर आम्ही परमार्थिक माणसं स्पष्ट बोलणार, आमचा पक्षच राहुल कुल आहे। आमच्या खेडेगावातल्या जनतेचा यांचा पक्षच राहुल दादा आहे। कारण त्यांचं काही लोक म्हणतात ही घराणेशाही, अमुकशाही, घराणेशाही नाही, समाजसेवा ही त्यांचं DNA आणि त्यांच्या परंपरेमधून आलेलं। मग रंजनाताई कुल असतील, सुभाष अण्णा कुल असतील, सेवेसाठी घालवलेलं जीवन आहे। आणि आजही राहुल दादा रात्रंदिवस प्रयत्नशील आहे।
कुणीही असू द्या, कोणी गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळ्यांचे प्रश्न ताबडतोब लगेच सॉल्व्ह होणार, कोणाचीही अडचण नाही. अशा प्रकारचं मत सध्या नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे की केवळ आरोग्यच नाही, रस्तेच पाणी नसेल तर वारकरी संप्रदायामध्ये देखील राहुल कुल यांनी या मतदारसंघामध्ये मोठी विकास कामे केली आहेत असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा निकाल नेमका कसा राहतो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज.